नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर अवघे 4 दिवस उरलेले आहेत विधानसभा निवडणुकीला, आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये जशी जशी निवडणुकांची तारीख जवळ येते आहे तसा तसा उमेदवारांचा प्रचार देखील शिगेला पोहोचलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जर विचार केला कळवण सुरगाणा मतदारसंघाचं तर दळवट हे गाव बहुतांशी म्हणजे दादासाहेबांचं गाव आणि पानदेव असं संबोधलं जातं त्यांना, आणि त्याच दळवट गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आणि त्याच दृष्टीने आपण जर विचार केला तर नितीन पवार या उमेदवारांचं यांचं हे गाव, आणि त्याच गावामध्ये सकाळची वेळ आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात उभे आहेत, बसलेले आहेत। सकाळची वेळ असल्या कारणाने त्यांच्याशी देखील आपण संवाद साधून एकंदरीत या 5 वर्षामध्ये काय विकास झाला आणि त्यांना अपेक्षित असलेला उमेदवार कोण हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम आपण जे नागरिक आहेत त्यांच्याकडे जाऊया। काय नाव तुमचं? बाबूलाल पवार। कुठले राहणार आहे? दळवटचे। काय सांगाल, 20 तारखेला आता मतदान होणार आहे, तुमच्या गावातले उमेदवार आहेत, एक उमेदवार म्हणून 5 वर्षात त्यांनी काय विकास कामं केली, काय सांगाल? तुमचं काय नाव? मी राजेंद्र पवार। काम असे भरपूर केले आहेत का त्याला तोड देण्यासारखं कोणतेच काम नाही। असं जे सांगितलं ते दादांनी करून दिले। दादांच्या पायावर पाय ठेवून चालणारे माणूस आहे ते नितीन भाऊ। त्यांना हा विकास काम अजून जर समजा पुढे जर त्यांना निवडून दिलं ना तर समजा अजून जास्त डबलचे काम होतील। तुमचं काय नाव? मुकेश गावित। काय सांगाल गावित साहेब, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर कळवण तालुका सुजलाम सुफलाम दादासाहेबांनी केला असं सांगितलं जातं, आणि त्याच सुजलाम सुफलाम कळवण तालुक्यातले उमेदवार नितीन पवार हे आता उभे आहेत। काय सांगाल, प्रतिस्पर्धी उमेदवारांचं किती आव्हान त्यांना असणार आहे? आव्हान काहीच नाही। भाऊनी जे कामं केलेत ते कामं 2.5 वर्षामध्ये असा कोणताच आमदार नाही की भाऊंनी ते कामं विधान भवनात मंजूर करून आणि ते आपल्या मतदारसंघात केलेले आहेत। त्याच पद्धतीने दळवटमध्ये भरपूर काँक्रिटीकरण रस्ते, मशानभूमीला निधी भरपूर प्रमाणात विविध प्रकारात निधी देण्यात आलेला आहे। आणि दुसरा प्रश्न राहिला सुरगाण्यामध्ये आज तुम्ही जाऊन बघा, सुरगाण्यामध्ये 90% कामं झालेले आहेत। फक्त मेन रोड सोडून तुम्ही गावामध्ये घुसला, प्रत्येक गोष्ट रस्त्याचे कामं झालेले, गल्ली बोळाला रस्ता दिसेल, पाण्याची व्यवस्था झालेली आहे। हे कोणामुळे झाले? फक्त नितीन भाऊमुळे झालेले आहेत। आणि दुसरा प्रश्न राहिला, जसं बारामती शहर शरद पवारांनी सुधारवलं त्याच पद्धतीने कळवण तालुका हा 2 नंबरचा लागतो। बारामती नंतर कळवण तालुका 2 नंबरचा लागतो। दादासाहेबांनी जसा विकास केला त्याच पद्धतीने विकास नितीन भाऊंनी पावलावर पाऊल ठेवून नितीन भाऊचा विकास चालू आहे। बारामतीचं नंतरचं 2 नंबरचं शहर हा कळवण तालुकाच आहे। त्याच पद्धतीने सुरगाणा पण भरपूर परिस्थितीत म्हणजे पुढे चाललेला आहे। परंतु सुरगाण्याचे जे उमेदवार आहेत किंवा मग विरोधक आहेत त्यांच्याकडून अशी वल्गना केली जाते की 2200 कोटी हे फक्त कागदावर आहे, बोलण्यापुरते आहे, प्रत्यक्षात तसं काहीच नाही। नाही, तसं नाही। तुम्ही स्वतः सुरगाण्याच्या नागरिकांना विचारा, विकास किती प्रमाणात झालेला आहे। आता तुम्ही पहिल्या 40 वर्षाचा मागचा पिरियड बघा, 40 वर्षात नदी नाल्याला केटी नव्हते, आज प्रत्येक गावामध्ये 2-2 केटी आलेले आहेत, प्रत्येक गावामध्ये रस्ते झालेले आहेत, तुम्हाला प्रत्येक गावात दिसल। आम्ही आता जवळजवळ 3-4 दिवस असे फिरलो सुरगाण्यामध्ये, भरपूर प्रमाणात 90% काम सुरगाण्यामध्ये झालेलं आहे। त्याच पद्धतीने कळवण सुजलाम सुफलाच आहे ऑलरेडी। विषय असा झालेला आहे आता कळवणच्या जो पुढचा भाग आहे त्या लोकांना दादासाहेबांनी भरपूर प्रमाणात करून ठेवलेला आहे किंवा नितीन भाऊंनी करून ठेवलेला आहे। आता त्या लोकांना पूर्व भाग त्या लोकांचं पोट भरलेलं आहे, त्यांना आता अन्नपचन होतंय, म्हणून त्या भाऊविषयी विविध प्रक्रिया त्यांच्या चालू आहेत। म्हणजे जे महाविकास आघाडीमध्ये त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय का? हो, तोच प्रश्न आहे। जो विकास केलाय, आता जसं सुरगाण्यासारखा आपण मागासवरी राहिलो असतो तेव्हा त्यांना कळलं असतं। आज आपली परिस्थिती सुधारलेली आहे, त्यामुळे त्यांचा पोट भरलेला आहे, त्यांचा विकास सगळा झालेला आहे, त्याच्यामुळे ते असं उलट बोलतात। मुकेश भाऊ, आपण जर बघितलं तर लोकसभेचा आपण विचार करू त्यावेळेस ह्याच गावातले उमेदवार होते भारतीताई पवार। लोकसभेमध्ये त्यांना दिंडोरीच्या लोकसभेच्या नागरिकांनी नाकारलेला आहे। तीच पुनरावृत्ती पुन्हा कळवण सुरगाणामध्ये होईल काय वाटतं? नाही होणार, नाही होत। त्याचं कारण आहे भारतीताई ह्या चांगल्या स्वभावाच्या आणि चांगलं नेतृत्व आहे त्यांचं। भारतीताईविषयी नाराज लोक नव्हते, पक्षाविषयी लोक नाराज होते। ती जी प्रतिक्रिया झाली म्हणजे लोकसभेची, ती प्रतिक्रिया इथं होणार नाही। त्या आता कळवण सुरगाणा पेठ आणि दिंडोरी या 3 मतदारसंघामध्ये इतका जनतेला
म्हणजे पस्तावा येतो भारतीताईला पाडल्याबद्दल. आज त्या मंत्री राहिल्या असत्या, पण आपण एक उमेदवार जो आहे त्याला मतदान केलं त्याबद्दल जाऊ द्या, आता ते काय जे झालं ते झालं, पण लोकांना त्याबद्दल पश्चाताप होत आहे. पश्चाताप होतो. आता जर समजा महाविकास आघाडीला उदाहरणार्थ कौल दिला तर काय या कळवण सुरगाण्याचा काय विकास म्हणजे कशा पद्धतीने होईल, काय वाटतं? विकास काही होऊ शकत नाही. माणसाजवळ सत्ता असते, सत्तेपायी निधी मिळत असतो. जसा आता 40 वर्ष मागं होता, आपण जर ह्या वेळेस तसाच प्रॉब्लेम केला तर आपण 40 वर्ष मागे जाणार. आपला विकास होऊ शकत नाही. 2014 ते 19 या कळवण सुरगाण्याच्या जनतेने जे.पी. गावितांना संधी दिली होती तेव्हा दादासाहेबांना पाडलं होतं. त्यावेळेची परिस्थिती कशी होती आणि त्यावेळेस विकासाला काय ब्रेक लागला? विकासाला ब्रेक भरपूर लागलेला आहे. ती जनतेने ह्या पाच वर्षात नाही, दोन तीन वर्ष करोनामध्ये गेले. 2.5 वर्षातच लोकांनी भाऊची प्रगती पाहिलेली आहे. लोक तो पश्चाताप करणार नाही. लोक भाऊंना निवडून देतील आणि 100% भाऊ निवडून येणार आहेत. तुमचं काय नाही? जितेंद्र केले. काय सांगाल एक व्यावसायिक म्हणून कळवण सुरगाण्याच्या मतदारांनी विकासाच्या सोबत अजून काय विकास येणं या ठिकाणी आवश्यक आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता सगळं भाऊंनी आता आरोग्य डिपार्टमेंट किंवा शैक्षणिक सगळं एक नवीन त्यांनी आणण्याचं काम चालू केलेले आहे आणि लक्ष आहे त्यांचं रेग्युलर. त्यांनी सांगितलं मुकेश भाऊंनी 2.5 वर्षात खूप काही कामं केलेले आहेत. त्यामुळे जास्त बोलण्याचं काही गरज नाही, कारण की त्या कोरोना पिरियड गेला. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना उदाहरण, तेव्हा सगळं अजूनही काम करण्याची खूप अपेक्षा आहे 5 वर्षात. जसं बारामतीचं बोलले ना, बारामतीच्या खूप तरी काहीतरी आपल्या प्रगती होणार आहे कळवण तालुक्याची, आणि झालीच आहे. ते म्हणताना वेळच नाही, खरंच आता शेतकऱ्यांचा वेळ राहिला आणि पाणी आज कोणाचं भात काढणे, सोयाबीन काढणे, त्यामुळे सगळं कामाला लावून दिलेले. तसं E.T. पवार पानदेव साहेब होते ना आपले, तसं आता नितीन भाऊंनी बी पावलावर पाऊल ठेवून काम 100% करत आहेत, त्यात शंकाच नाही. तुमच्या या दळवट शहरामध्ये गावामध्ये आता मुख्य प्रोजेक्ट कोणते आहेत? आता RH ग्रामीण रुग्णालय त्याचं काम आता होत आलेलं आहे. ते कदाचित तेवढे एक 6 महिन्यात किंवा एक चालू होण्याची शक्यता आहे. आता ते खूप मोठं प्रोजेक्ट आहे. म्हणजे कळवण सुरगाणा दोन्ही मतदारसंघात कामात दिलं. असं जे जावं लागतं नाशिकला, तिथे एवढी गर्दी असते, जायची वेळ येणार नाही. सोनोग्राफी, सिटी स्कॅन सेंटर सगळे आता उपलब्ध होणार आहे दौड या गावी. म्हणजे इथं कसं गर्दीचं वर्धन असल्यामुळे कोणी सर्वसामान्य इथं येऊ शकतं. ते नाशिकला जाऊन गाडी मिळत नाही, वाहन मिळत नाही, सगळ्या अडचणी, तर सगळं त्याच्यामुळे असं. आपण जर बघितलं तर आमदार म्हणून त्यांना विधानसभेत नाशिकला या ठिकाणी राहावं लागतं. बऱ्याचशा नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमदार आम्हाला मिळत नाही, भेटत नाही, सहजासहजी वेळ देत नाही. तसं नितीन भाऊंच्या माध्यमातून म्हणजे तसं काही तुमच्या निदर्शन? भाऊंना जर ना मुंबईला मिटिंग असली, भाऊ जर उपलब्ध नसते कमी की जयसी ताई, तरी एवढं सगळ्या ठिकाणी हजर असतं. त्यांनी असं ग्राउंड लेवल काम केलेलं आहे. जे लोक सांगतात नाशिकला असतात, मुंबईला असतं, तसं नाही. त्यांनी मुंबईला मिटिंग असते, त्यांना प्रत्येक 2 तालुके फिरणे, कधी सुरगाणा जाणं, कुठं जाणं, सगळ्या त्या इथं 24 तास हजर असतात. शनिवार रविवार त्यांचा इथं दवट येथे मुक्काम असतो. तो लोकांचा गैरसमज आहे. गैरसमज 100% गैरसमज आहे. तुम्ही कधी फोन केला, भाऊ मीटिंग मध्ये ताई उचलतील, ताईने उचलतील, पे उचलतील, पण कधी असं झालं नाही, कॉल रिसिव्ह केला नाही. असं जनतेचा आरोग्य प्रश्न कोणी केव्हा फोन करतं, निमेराचे डॉक्टर नाही किंवा काय अवस्था, जे सगळं कुठेही कधी भाऊंनी कमी पडू दिले नाही आतापर्यंत. निश्चितच आपण जर बघितलं तर अजून काही नागरिक आहेत. तुमचं काय नाव? आस्कर कडव. काय सांगाल 2024चा आमदार कोण होईल, जे.पी. गावित की नितीन पवार? नितीन पवार. का नितीन पवार? हो, त्यांनी भरपूर विकास केलेला आहे. विकास केलेला. हो. तुमचं काय नाव? सत्यम पवार. काय सांगाल पवार साहेब, तुमच्या गावाचा उमेदवार आहे, आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता त्यांच्याबरोबर उभी राहील कळवण सुरगाण्याची? हो, मग राहील ना, कारण की नितीन भाऊंनी असं एकही काम सोडलेलं नाही का त्यांनी केलेलं नाही. आणि त्यांनी जो शब्द दिलाय तो आजपर्यंत पूर्णच करत आलेले आहेत आणि इथून पुढे पूर्ण करत राहणार. हे आम्ही त्याचे एक साक्षीदार आहेत आम्ही. त्या तुमचं काय नाव? डॉक्टर पवार नंदकुमार जयराम. काय सांगाल डॉक्टर साहेब, आता जो 2-3 वर्षामध्ये जो विकास झाला तो कसा झाला आणि पुढच्या 5 वर्षात काय विकास होणं गरजेचं, काय वाटतं? इथून पुढे नितीन भाऊ चांगलंच काम करत राहतील. विकासाचं कार्य त्यांच्या घराण्यात आहे आणि त्यांना ती देणगी भेटली जन्मजात आणि त्याला एक जीन्स लागतं, ते जीन्स त्यांच्यामध्ये आहे. आणि लोकांना कसं हँडल करायचं, लोकांना कशा सुविधा द्यायच्या, ते लहानपणापासून वडिलांचं ते बाळकडू भेटलंय त्यांना आणि त्यामुळे ते विकासाचा हा मार्ग त्यांचा कोणीच रोखू शकत नाही. त्यांचा विकासाचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही. आपण जर बघितलं तर या दळवट गावातल्या ज्या नागरिक, जे मतदार, सुज्ञ मतदार आहेत, त्यांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर या ठिकाणी ज्या विरोधकांकडून जो अपप्रचार केला जातो त्या अपप्रचाराला त्यांनी खोडून काढलेला आहे आणि जन्मदात जे बाळकडू त्यांना मिळालेलं आहे त्याच्याच जोरावर ते कार्य करत आहेत.
आणि आत्तापर्यंत ज्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच जनता पुन्हा एकदा त्यांना संधी देईल असं या दळवटकरांचं म्हणणं आहे. म्हणून येत्या 20 तारखेला जनता कोणामागे उभी राहते आणि 23 तारखेला या कळवण सुरगाणा मतदारसंघाचा आमदार कोण हे आपल्याला बघावं लागेल. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.